स्टार्ट. मुंबई व उर्वरित महाराष्ट्रातील झोपडपट्टीवासियांना पक्की घरे देण्याच्या योजनेत बदल करून सुधारित योजना तयार करण्याचे अधिकार गृहनिर्माण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीला देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. उच्चाधिकार समितीच्या कार्यकक्षेबाबतचा तपशील देताना ते म्हणाले, पुनर्वसन प्रकल्प स्थापनेचा मुख्य उद्देश सार्वजनिक हिताचा होता काय? कंपनी स्थापन झाल्यापासूनचे कामकाज या उद्दिष्टाप्रमाणे होते काय? यासाठी बिल्डरांना कर्ज देण्याचे निकष योग्य होते काय? प्रत्येक प्रकरणावरील निकष समोर ठेवून तयार केले काय? त्याबद्दल योग्य स्तरावर निर्णय झाले काय? प्रत्येक प्रकल्पाचे मूल्यमापन झाले किंवा कंपनीने स्वतः हाती घेतलेल्या कामाचे मूल्यमापन झाले किंवा आतापर्यंतचा अनुभव पाहता योजनेत सुधारणा करावी किंवा सुधारणा आवश्यक असल्यास त्या काय आहेत याबद्दल समितीने अहवाल द्यायचा आहे. सर्व झोपडपट्टीवासियांना पक्की घरे बांधून पूर्ण करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, यासाठी 1 जानेवारी 1995 ही तारीख समोर ठेवून सर्वच झोपडपट्टीवासियांना कोणताही मतभेद न करता फोटो पासेस देण्यात येतील. याकरिता येणारा सर्व खर्च त्या झोपडपट्टीवासियांकडूनच वसूल करण्यात येईल. उच्चाधिकार समितीचा अहवाल 2 महिन्यात यावा अशी अपेक्षा आहे, असे त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या व्यक्तींना घरे उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेचा फायदा गरीब व मजुरी करणाऱ्या गरीब निराधार लोकांना आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आपल्या देशातील कमी उत्पन्न असलेल्या गरीब व मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना हक्काचे घर मिळणार आहे व त्यांच्या आनंदात सरकार सहभागी होणार आहे. ही योजना राबविण्याचे सरकारचे धोरण खरोखर उत्तम असल्याबाबतचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले. स्टॉप.